जर तुम्ही या व्हिडिओचे फक्त सुरुवातीचे 4 मिनिटेही पूर्ण लक्ष देऊन ऐकले तर मी तुम्हाला वचन देतो की आज नंतर तुम्ही कधीही तुमच्या पराभवासाठी नशिबाला दोष देणार नाही. कधी तुम्ही विचार केला आहे का की जगात 2 प्रकारचे लोक का असतात? पहिला प्रकार असा असतो जो सतत तक्रार करत राहतो. माझ्याकडे पैसा नव्हता, चांगली फॅमिली नव्हती, वेळ माझ्या बाजूने नव्हता. आणि दुसरा प्रकार असा असतो जो अगदी शून्यापासून सुरुवात करतो, ज्याच्याकडे कोणताही आधार नसतो तरीही तो त्या यशाच्या शिखरावर पोहोचतो जिथे पोहोचण्याचं स्वप्न संपूर्ण जग पाहत असतं. मग नेमकं असं काय असतं जे एखाद्या माणसाला नशिबाच्या भरोशावर बसण्याऐवजी स्वतःचं भविष्य स्वतः लिहिणारा बनवतं? आज या ऑडिओबुक समरीद्वारे आपण हाच तो रहस्य उलगडणार आहोत. आज आपण एकत्र हे समजून घेणार आहोत की श्रीमंत होणं हा कुठलाही योगायोग किंवा अचानक घडणारी गोष्ट नाही. उलट ही एक अशी सायन्स आहे जी तुम्ही स्वतः तुमच्या हातांनी तयार करू शकता. कल्पना करा, जर तुम्हाला असा एक मार्ग मिळाला ज्यावर स्पष्टपणे लिहिलं असेल की कधी आणि कसं पाऊल टाकायचं जेणेकरून यश स्वतः तुमच्या मागे धावत येईल, तर तुम्ही त्या मार्गावर चालाल का? आज आपण बुक स्पॉटिफायवर एका अशा प्रवासाला निघणार आहोत जिथे आपण श्रीमंत होण्यासाठी आवश्यक असलेले 7 महत्त्वाचे अध्याय समजून घेणार आहोत. हे अध्याय नशिबावर नाही तर मेहनत आणि योग्य विचारांवर आधारलेले आहेत. या प्रवासात आपण शिकणार आहोत की आपल्या मेंदूला पैशांसाठी कसं तयार करायचं, आपल्या सवयी इतक्या शक्तिशाली कशा बनवायच्या की यश तुमचं गुलाम बनेल, आणि त्या संधी कशा ओळखायच्या ज्या सगळ्यांसमोर असतात पण दिसतात फक्त काही लोकांनाच. आजची ही समरी कोणतीही साधी गोष्ट नाही, हा एक नकाशा आहे त्यांच्यासाठी जे स्वतःचं नशीब स्वतः लिहू इच्छितात. या ऑडिओबुकमध्ये एकूण 7 अध्याय आहेत आणि प्रत्येक अध्याय तुमच्या आयुष्यातील एक नवी सत्य उघड करेल. मी इच्छितो की तुम्ही पूर्ण लक्ष इथे द्यावं. शक्य असेल तर इयरफोन लावा जेणेकरून प्रत्येक शब्द थेट तुमच्या मनापर्यंत आणि हृदयापर्यंत पोहोचेल. चला, वेळ वाया न घालवता थेट पहिल्या अध्यायाकडे वळूया, ज्याचं नाव आहे नशिबाचा खोटेपणा आणि वास्तवाचं सत्य. लोक अनेकदा म्हणतात तो माणूस खूप लकी आहे म्हणूनच आज त्याच्याकडे एवढा पैसा आहे. पण कधी तुम्ही त्या लकी माणसामागची रात्रंदिवसची मेहनत पाहिली आहे का? खरं तर नशीब ही अशी गोष्ट नाही जी आकाशातून पडते. नशीब म्हणजे तुम्ही दररोज घेतलेल्या छोट्या छोट्या निर्णयांचा परिणाम असतो. जगातील सर्वात यशस्वी लोक नशिबावर नाही तर आपल्या सिस्टमवर विश्वास ठेवतात. एक गोष्ट ऐका, 2 समुद्री जहाजं एकाच ठिकाणाहून निघतात. दोघांचंही ध्येय एकच असतं आणि सामानही सारखंच असतं. वाटेत एक भयंकर वादळ येतं. पहिला कॅप्टन घाबरतो, तो नशिबाला शिव्या देतो, आजच हे वादळ का आलं? तो हार मानतो आणि आपली नाव लाटांच्या भरोशावर सोडून देतो. परिणाम असा होतो की त्याचं जहाज बुडतं. दुसरा कॅप्टन मात्र त्या वादळाला एक संधी म्हणून पाहतो. तो वाऱ्याच्या दिशेनुसार आपली शिडं बदलतो, बुद्धीचा वापर करतो आणि त्याच वादळाच्या ताकदीला आपल्या गतीसाठी वापरतो. लोक म्हणतात तो लकी होता म्हणून वाचला, पण सत्य हे असतं की तो आपल्या तयारीमुळे आणि योग्य विचारांमुळे जिंकला. आपलं आयुष्यही त्या जहाजासारखंच आहे. अडचणी येणारच, पण तुम्ही त्या अडचणींना कसं सामोरं जाता हाच तुमचं नशीब ठरवतो. आजची मानसशास्त्र सांगते की आपला मेंदू चुंबकासारखा काम करतो. जर तुम्ही हे मानलत की तुमच्यासोबत नेहमी वाईटच होणार तर तुमचा मेंदू फक्त वाईट गोष्टीच शोधेल. यालाच नशिबाचा फसवा खेळ म्हणतात. पण जर तुम्ही तुमची विचारसरणी बदलली आणि प्रत्येक अडचण काहीतरी शिकवायला आली आहे असं मानायला लागलात तर त्याच अडचणी यशाकडे नेणाऱ्या पायऱ्या बनतात. श्रीमंत आणि यशस्वी लोक संधींची वाट बघत बसत नाहीत, ते संधी स्वतः निर्माण करतात. त्यांना माहीत असतं की नशीब त्यांचाच साथ देतं जे स्वतःची मदत स्वतः करतात. थॉमस एडिसनला बल्ब शोधताना हजारो वेळा अपयश आलं. ते अनलकी होते का? नाही. प्रत्येक अपयशातून ते स्वतःला अधिक चांगलं बनवत होते. ते म्हणाले होते, मी हारलो नाही, मला फक्त असे 10,000 मार्ग सापडले जे काम करत नाहीत. हीच ती विचारसरणी आहे जी तुम्हाला नशिबाच्या भीतीपासून मुक्त करते. जेव्हा तुम्ही तुमच्या मेहनतीला नशिबापेक्षा वर ठेवता तेव्हा संपूर्ण जग तुम्हाला जिंकवण्यासाठी प्रयत्न करू लागतं. अनेक लोक श्रीमंत दिसणं आणि खरोखर श्रीमंत असणं यातला फरक विसरतात. जे लोक नशिबावर अचानक श्रीमंत होतात, जसं की लॉटरी लागलेले, ते काही वर्षांनी पुन्हा गरीब होतात, कारण त्यांच्याकडे तो विचार आणि तो कौशल्य नसतं जे पैसा सांभाळण्यासाठी लागतं. पण जो माणूस आपल्या कुवतीवर पैसा कमवतो त्याच्याकडून सगळं काही काढून घेतलं तरी तो पुन्हा उभा राहतो, कारण त्याची खरी संपत्ती त्याच्या मेंदूत असते. म्हणूनच आजपासून माझं नशीब खराब आहे असं म्हणणं बंद करा. त्याऐवजी असं म्हणा, मला अजून माझ्या कौशल्यावर काम करायचं आहे. लक्षात ठेवा, नशीब हा एक भ्रम आहे आणि तुमची सातत्याने केलेली मेहनत हेच खरं सत्य आहे. जेव्हा तुम्ही रोज तुमच्या सवयी सुधारता, तुमची विचारसरणी सकारात्मक ठेवता आणि हार मानण्यास नकार देता, तेव्हा नशीब स्वतः तुमच्यासमोर येऊन हात जोडतं.
ही शक्ती तुम्हाला ते सगळं मिळवून देऊ शकते ज्याचं स्वप्न तुम्ही कधी पाहिलं आहे. गरज आहे फक्त तुमचा दृष्टिकोन बदलण्याची. जर आज तुम्ही ही गोष्ट समजून घेतली तर समजा अर्धी लढाई तुम्ही आत्ताच जिंकली आहे. उरलेली लढाई आपण पुढील अध्यायांमध्ये शिकणार आहोत, जिथे आपण खोलात जाऊन समजून घेऊ की पैशांचा खेळ प्रत्यक्षात आपल्या मेंदूमध्ये कसा खेळला जातो. आज तुम्ही केलेला प्रत्येक छोटासा बदल उद्या मोठा फरक निर्माण करेल. तुमची मेहनत हीच तुमची ओळख बनवा. मग बघा, जग तुम्हाला लकी म्हणायला लागेल. पण तुम्हाला माहीत असेल की ते नशीब नाही, तर तुमच्या वर्षानुवर्षांच्या तपश्चर्येचा आणि योग्य दिशेने केलेल्या कामाचा परिणाम आहे. आता आपण आपल्या विचारांच्या पुढच्या पातळीवर जायला तयार आहोत, जिथे पैशाशी संबंधित प्रत्येक अडथळा मुळापासून संपवला जाईल. श्रीमंत होण्याच्या प्रवासात आपण आता अशा वळणावर आलो आहोत, जिथे तुम्हाला एक फार मोठं सत्य स्वीकारावं लागेल. ते सत्य म्हणजे तुमची आजची परिस्थिती ही तुमच्या कालच्या निर्णयांचा परिणाम आहे. अनेक लोक आपल्या अपयशाचा थापर वाईट नशिबावर फोडतात, पण जर त्यांच्या आयुष्याकडे नीट पाहिलंत तर लक्षात येईल की त्यांनी कधीही आपल्या आयुष्यासाठी एखादा मोठा आणि ठोस निर्णय घेतलेलाच नसतो. ते फक्त जसं जग सांगतं तसं जगत राहतात. यशाचं दुसरं सगळ्यात मोठं रहस्य म्हणजे योग्य वेळी निर्णय घेण्याचा धाडस. श्रीमंत आणि यशस्वी लोक निर्णय घ्यायला खूप जलद असतात. ते कमी विचार करतात आणि जास्त कृती करतात. याउलट अपयशी लोक एखादा छोटासा निर्णय घ्यायलाही महिने घालवतात आणि तो घेतल्यानंतर लगेच बदलून टाकतात. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का की आपण निर्णय घ्यायला इतके घाबरतो का? याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपला मेंदू आपल्याला कायम सुरक्षित ठेवू इच्छितो. त्याला वाटतं निर्णय चुकला तर सगळं संपेल, लोक आपली थट्टा करतील. पण खरं सांगायचं तर निर्णय न घेणं हाच जगातला सगळ्यात वाईट निर्णय असतो. एका संशोधनात असं समोर आलं आहे की एक सामान्य माणूस दिवसाला सुमारे 35,000 लहान मोठे निर्णय घेतो. यापैकी बहुतांश निर्णय आपण नकळत घेत असतो. पण श्रीमंत होण्याची खरी यात्रा तेव्हाच सुरू होते जेव्हा तुम्ही जागरूकपणे निर्णय घ्यायला लागता. तुम्हाला हे ठरवावं लागेल की तुम्ही रोज तुमचा मौल्यवान वेळ कुठे घालवत आहात, कुणासोबत उठबस करता आहात आणि तुमच्या मेंदूला कोणत्या प्रकारचे विचार खाऊ घालत आहात. श्रीमंत विचारसरणी असलेला माणूस कधीही योग्य वेळीची वाट पाहत बसत नाही. त्याला माहीत असतं की योग्य वेळ स्वतःहून येत नाही, तर आपल्या निर्णयांमुळे ती निर्माण करावी लागते. तुम्ही आजूबाजूला पाहिलं असेल, काही लोक वर्षानुवर्ष फक्त विचार करत राहतात की नवीन काम सुरू करू, नवीन कौशल्य शिकू, पण पहिलं पाऊलच टाकत नाहीत. तर काही लोकांकडे फार साधनं नसतानाही ते छोटासा निर्णय घेतात आणि वाटेत येणाऱ्या प्रत्येक अडचणीतून शिकत पुढे जातात. यालाच म्हणतात निर्णय घेण्याची खरी ताकद. एकदा तुम्ही ठाम निश्चय केला की मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचायचंच आहे, तेव्हा मार्ग आपोआप स्पष्ट होऊ लागतो. ॲपल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्याकडे सुरुवातीला कोणताही मोठा प्लॅन नव्हता. त्यांच्याकडे फक्त एक पक्का निर्णय होता, जगाला नवीन तंत्रज्ञान द्यायचं. त्या एका निर्णयाने इतिहास बदलला. निर्णय घेणं म्हणजे जोखमीशी मैत्री करणं. जो माणूस पराभवाच्या भीतीने थरथरतो तो कधीही मोठा विजय मिळवू शकत नाही. प्रत्येक चुकीचा निर्णयही तुम्हाला एक नवा धडा देतो आणि तोच धडा पुढच्या योग्य निर्णयाची पायाभरणी करतो. म्हणून भीतीला तुमच्या मनावर राज्य करू देऊ नका. आज जर तुम्ही ठरवलंत की जुन्या सवयी सोडून नवी सुरुवात करायची, तर विश्वास ठेवा, आजपासूनच तुमच्या नशिबाची दिशा बदलायला लागेल. आता आपण पुढील अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळतो, कौशल्याची ताकद. आपण अनेकदा एखाद्या यशस्वी व्यक्तीकडे पाहून म्हणतो, याची किस्मत फार जोरात आहे. पण त्या वेगवान नशिबामागे किती रात्रींचं जागणं आणि किती मेहनत दडलेली आहे याचा आपण कधी विचार करतो का? यशाच्या दुनियेत तुमची किंमत तुमच्या कौशल्यावर ठरते, नशिबावर नाही. नशीब कदाचित एकदा संधी देईल, पण त्या संधीला पैशात बदलण्याचं काम फक्त तुमची कुवत करते. नशीब जर लॉटरीसारखं असेल, कधी लागते कधी नाही, तर कौशल्य ही अशी मशीन आहे जी तुम्ही स्वतः तयार करता आणि जी तुम्हाला पुन्हा पुन्हा परिणाम देते. जे लोक शॉर्टकट शोधतात ते कायम नशिबाच्या भरवशावर बसलेले असतात, पण जे खरंच श्रीमंत व्हायचं ठरवतात ते आपल्या कौशल्याला धार लावतात. जगातले सर्वात श्रीमंत गुंतवणूकदार वॉरन बफे यांना एकदा त्यांच्या यशाचं गुमित विचारण्यात आलं. ते हसून म्हणाले, मी माझ्या कौशल्यांमध्ये गुंतवणूक करतो. त्यांचं म्हणणं होतं, पैसा येतो आणि जातो, पण एकदा शिकलेलं कौशल्य मृत्यूपर्यंत कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. एक छोटीशी गोष्ट पाहूया. एक लाकूड तोड्या होता. तो खूप मेहनतीने झाडं तोडत असे. सुरुवातीला त्याचं काम भरपूर होतं, पण हळूहळू मेहनत वाढूनही परिणाम कमी होऊ लागले. त्याला वाटलं की कदाचित नशीब साथ देत नाहीये. तेवढ्यात एक शहाणा माणूस आला आणि त्याने विचारलं, तू शेवटची वेळ कुऱ्हाडीची धार कधी लावलीस? लाकूड तोड्या गप्प झाला. मेहनत वाढवली होती, पण कौशल्याची धार वाढवायला विसरला होता.
आपल्या आयुष्यातही आपली कौशल्य त्या कुऱ्हाडीसारखीच असतात. रोज तोच जुना कामाचा पॅटर्न आणि काहीच नवीन शिकत नसाल तर मोठं यश शक्य नाही. आजच्या युगात कौशल्याची किंमत आणखी वाढली आहे. पैसा फक्त घाम गाळणाऱ्यांना नाही तर मोठ्या समस्या सोडवणाऱ्यांना मिळतो. आणि समस्या सोडवण्यासाठी खास कौशल्य लागतं. शास्त्रज्ञ सांगतात, आपण जेव्हा काही नवीन शिकतो तेव्हा आपला मेंदू आतून बदलतो, नवे मार्ग तयार होतात. म्हणजेच सातत्याने प्रयत्न केल्यास आपण स्वतःला कुठल्याही गोष्टीत तज्ज्ञ बनवू शकतो. जे लोक स्वतःला बदनसीब म्हणतात ते प्रत्यक्षात शिकणं आणि मेहनत करणं टाळत असतात. टॅलेंट तुम्हाला शर्यतीच्या सुरुवातीपर्यंत नेऊ शकतं, पण शेवटपर्यंत जिंकवतो तो फक्त कौशल्य. म्हणून माझं नशीब चांगलं असतं तर असं म्हणण्यात ऊर्जा वाया घालवू नका. त्याऐवजी स्वतःला इतकं सक्षम बनवा की नशीबच तुमचं दार ठोठावेल. लक्षात ठेवा, जेव्हा नशीब साथ सोडतं तेव्हा तुमचं कौशल्यच तुम्हाला बुडण्यापासून वाचवतं. पुढचा अध्याय आणखी क्रांतिकारी आहे. यात आपण मेंदूमधील पैशांचं सॉफ्टवेअर कसं बदलायचं ते पाहणार आहोत. पैसा आधी विचारांत जन्मतो आणि मग बँक खात्यात उतरतो. जर तुमच्या मनात गरिबीचीच मानसिकता असेल तर जगाची सगळी संपत्तीही तुम्हाला श्रीमंत बनवू शकत नाही. म्हणून आता आपल्याला पैशांच्या त्या मानसशास्त्राला समजून घ्यावं लागेल, जे आजपर्यंत सामान्य लोकांपासून लपवून ठेवलं गेलं. फक्त कष्ट करणं पुरेसं नाही, पैशांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणंही तितकंच गरजेचं आहे. काही लोकांकडे पैसा टिकत नाही. कितीही मोठी लॉटरी लागली तरी ते पुन्हा जुन्याच परिस्थितीत जातात. हा योगायोग नसून त्यांच्या मनात असलेल्या जुन्या प्रोग्रॅमिंगचा परिणाम असतो. लहानपणापासून पैशांबद्दल ऐकलेल्या गोष्टीच आपली आजची आर्थिक स्थिती ठरवतात. जास्त पैसा आला की माणूस वाईट होतो अशी भीती मनात असेल तर तुमचा मेंदू तुम्हाला कधीच श्रीमंत होऊ देणार नाही. म्हणून आता आपली मनी माइंडसेट रिवायर करायची वेळ आली आहे. कमतरतेच्या विचारांतून बाहेर येऊन समृद्धीच्या विचारांकडे जायचं आहे. या जगात कशाचीही कमतरता नाही, मर्यादा आहेत त्या फक्त आपल्या विचारांच्या. जेव्हा तुम्ही मनापासून मान्य करता की तुम्ही श्रीमंत होण्याचे पूर्ण हक्कदार आहात, तेव्हाच यशाचे नवे दरवाजे उघडतात. श्रीमंत लोक पैसा एक साधन म्हणून पाहतात, ज्याने स्वतःचं आणि इतरांचं आयुष्य चांगलं करता येतं. संशोधन सांगतं, जे लोक रोज आपल्या यशाची आणि संपत्तीची कल्पना मनात स्पष्टपणे करतात, त्यांची यशस्वी होण्याचे प्रमाण खूप जास्त असतं. हा जादू नाही, तर मेंदूचं लक्ष एका दिशेने वळल्याचा परिणाम आहे. विचार बदलणं म्हणजे जुन्या मर्यादांना आव्हान देणं. रोज सकाळी माझ्याकडे पैसा नाही म्हणण्याऐवजी मी रोज काहीतरी नवीन शिकतोय असं म्हणा. हा बदल लगेच होणार नाही, पण हळूहळू त्याचा चमत्कार दिसू लागेल. श्रीमंत होणं हा आतला खेळ आहे. आत जिंकलात तर बाहेर जिंकणं सोपं होतं. पुढच्या भागात आपण त्या खास सवयींबद्दल बोलणार आहोत, ज्या श्रीमंत लोकांना वेगळं बनवतात. आता आपण आलो आहोत त्या टप्प्यावर जिथे तुमची खरी ताकद तपासली जाणार आहे. 5व्या अध्यायाचं नाव आहे सवयींची जादू. काही लोक सकाळपासून दिवस छान हाताळतात, तर काही दुपारपर्यंत काय करायचं तेच ठरवू शकत नाहीत. हे नशिबाचं नाही, तर सवयींचं खेळ आहे. श्रीमंत लोक नशिबावर नाही, तर सवयींवर जगतात. शास्त्रज्ञ सांगतात, दिवसातील सुमारे निम्मी कामं आपण सवयीने करतो. जर तुमच्या सवयी तुम्हाला मागे खेचणाऱ्या असतील तर कितीही पैसा कमवायचा प्रयत्न केला तरी श्रीमंत होता येणार नाही. पहिली अट आहे ऑटो पायलट मोड बदलणं. एकदा एका महात्म्याला विचारलं गेलं, नशीब आणि मेहनत यात फरक काय? ते हसून म्हणाले, नशीब म्हणजे संधी जी सगळ्यांच्या दारावर येते, पण मेहनत आणि सवयी म्हणजे त्या दाराच्या चाव्या. श्रीमंत लोक प्रत्येक सवय जाणीवपूर्वक निवडतात, कारण त्यांना माहीत असतं छोटी सवय ही पुढे मोठा परिणाम देते. यालाच कंपाऊंड इफेक्ट म्हणतात. उदाहरणार्थ, 2 मित्र आहेत. एक रोज उशिरा उठतो, बाहेरचं खातो, दुसरा रोज 20 मिनिटं वाचतो आणि खर्च लिहून ठेवतो. सुरुवातीला फरक दिसणार नाही, पण 1 वर्षानंतर दुसरा मित्र ज्ञानात आणि पैशात खूप पुढे गेलेला असेल. म्हणून रातोरात आयुष्य बदलायची गरज नाही, फक्त वेळ आणि पैसा वाया घालवणाऱ्या छोट्या सवयी बदला. सकाळी स्वतःवर नियंत्रण ठेवा. यशस्वी लोक सकाळ स्वतःला घडवण्यासाठी वापरतात. फोन स्क्रोल करणं टाळा. वेळ हीच खरी संपत्ती आहे. प्रत्येक सवय 3 गोष्टींनी बनते: संकेत, कृती आणि बक्षीस. कंटाळा आला की फोन उचलणं ही एक सवय आहे. हे एक काम असतं आणि ते करताना तुम्हाला थोड्या वेळासाठी मजा येते. तोच त्या सवयीचा इनाम असतो. श्रीमंत लोक हाच आदत लूप आपल्या फायद्यासाठी वापरतात. ते निरुपयोगी सवयींच्या जागी अशा सवयी लावतात ज्या त्यांना त्यांच्या ध्येयाकडे घेऊन जातात. तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर बचत करण्याची सवय,
नवं शिकण्याची सवय आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याची सवय लावावीच लागेल. अनेक लोक म्हणतात, माझ्याकडे पैसा आला की मी बचत करेन. पण सत्य हे आहे की जेव्हा तुम्ही बचत करण्याची सवय लावता तेव्हाच तुमच्याकडे पैसा यायला सुरुवात होते. आणखी एक कठोर सत्य म्हणजे श्रीमंत लोक मेहनतीपेक्षा कन्सिस्टन्सी म्हणजेच सातत्याचा पाठलाग करतात. जोशात एक दिवस 10 तास काम करणं सोपं असतं, पण दररोज फक्त 2 तास प्रामाणिकपणे काम करणं खूप कठीण असतं. आणि इथेच बहुतेक लोक हार मानतात. नशीब त्यांचाच साथ देतं जे मैदानात टिकून राहतात. जेव्हा तुम्ही सवयींनाच तुमची जीवनशैली बनवता तेव्हा मेहनत वाटत नाही, ती तुमच्या आयुष्याचा एक भाग बनते. जसं रोज दात घासण्यासाठी कुठल्या मोटिवेशनची गरज नसते, तसंच यशस्वी होण्यासाठी ही सवयी इतक्या नैसर्गिक बनवाव्या लागतात की त्या आपोआप घडू लागतात. आता आपण 6व्या अध्यायाकडे वळतो. मूल्याचा खेळ. पैसा कधीही फक्त घाम गाळणाऱ्या ठिकाणी जात नाही. पैसा तिथे जातो जिथे मूल्य जास्त असतं. तुम्ही कधी विचार केला आहे का? एक मजूर दिवसभर उन्हात राबतो आणि त्याला दिवसाचे 500 रुपये मिळतात. तर दुसरीकडे एक कंपनीचा मालक एसी ऑफिसमध्ये बसून लाखो कमावतो. मालकाने शारीरिक मेहनत जास्त केली का? नाही, पण त्याने जास्त मूल्य निर्माण केलं. जग तुम्हाला किती तास काम केलं यासाठी पैसे देत नाही, तर त्यावेळेत तुम्ही इतरांची किती मोठी समस्या सोडवली यासाठी पैसे देते. श्रीमंत होण्याचं हेच सर्वात मोठं गुपित आहे. स्वतःला इतकं मौल्यवान बनवा की जग तुम्हाला पैसे द्यायला रांगेत उभं राहील. मूल्य म्हणजे असं कौशल्य किंवा काम जे सगळ्यांकडे नसतं किंवा जे लोकांचं आयुष्य सोपं करतं. जर तुम्ही तेच काम करत असाल जे कुणीही करू शकतं, तर तुमची किंमत कधीच वाढणार नाही. पण जर तुम्ही तुमचं कौशल्य इतकं उच्च स्तरावर नेलं की तुमच्यासारखं काम दुसरं कुणी करू शकत नाही, तर तुम्ही तुमच्या मर्जीनुसार किंमत ठरवू शकता. श्रीमंत लोक कायम यावर लक्ष केंद्रित करतात की ते जास्तीत जास्त लोकांना कशी मदत करू शकतील, कारण त्यांना माहीत असतं जितक्या जास्त लोकांच्या समस्या आपण सोडवतो तितके आपण श्रीमंत होत जातो. ॲपलचे फोन इतके महाग का विकले जातात? कारण ते लोकांना एक वेगळाच अनुभव आणि विश्वास देतात. त्यांनी आपली व्हॅल्यू इतकी वाढवली आहे की लोक आनंदाने पैसे देतात. तुम्हालाही आयुष्यात हेच करायचं आहे. मला पैसे कसे मिळतील असं विचारण्याऐवजी मी इतरांसाठी काय करू शकतो असा विचार करा. मी असं काय शिकू शकतो किंवा तयार करू शकतो ज्याचा लोकांना फायदा होईल. जेव्हा तुमची विचारधारा घेण्यापेक्षा देण्याकडे वळते तेव्हा पैसा तुमच्या मागे आपोआप येतो. यालाच इम्पॅक्ट म्हणतात. एखादं छोटंसं काम जे हजारो लोकांचं आयुष्य बदलतं ते तुम्हाला रातोरात श्रीमंत करू शकतं. पण त्यासाठी तुमचा विचारांचा परीघ मोठा हवा. श्रीमंत लोक वेळेच्या बदल्यात पैसा कमवत नाहीत, ते मूल्याच्या बदल्यात पैसा कमवतात. ते एकदाच मेहनत करून असा सिस्टम तयार करतात जी त्यांना पुन्हा पुन्हा उत्पन्न देत राहते. अनेक लोक तक्रार करतात की त्यांच्याकडे संधी नाहीत, पण खरं तर संधी सर्वत्र विखुरलेल्या असतात. सामान्य माणूस जिथे समस्या पाहतो तिथे श्रीमंत मानसिकतेचा माणूस संधी पाहतो. प्रत्येक समस्या एक नवीन बिझनेस आयडिया असू शकते, फक्त की अधिक चांगल्या पद्धतीने कशी सोडवायची हे पाहणं गरजेचं आहे. तुमची व्हॅल्यू वाढवण्यासाठी रोज स्वतःवर काम करा. नवीन पुस्तकं वाचा, नवे कोर्स करा आणि तुमच्यापेक्षा जास्त जाणणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहा. लक्षात ठेवा, तुम्ही ज्या 5 लोकांसोबत सर्वाधिक वेळ घालवता त्यांचा सरासरी परिणाम म्हणजे तुम्ही स्वतः. जर तुमचे मित्र फक्त नशीब आणि दुःखाच्या गोष्टी करत असतील तर तुम्हीही तसेच व्हाल. पण जर तुम्ही अशा लोकांसोबत राहिलात जे वाढ, शिकणं आणि मूल्य निर्माण करण्याबद्दल बोलतात, तर तुमची विचारसरणीही श्रीमंत होऊ लागेल. या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आपण समजून घेणार आहोत की स्वतःला लक प्रूफ कसं बनवायचं. लक प्रूफ म्हणजे अशी अवस्था जिथे नशीब चांगलं असो वा वाईट तुमचा निजय ठरलेलाच असतो. हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा तुम्ही स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवायला शिकता. श्रीमंत होणं हा फक्त बँक बॅलन्सचा खेळ नाही, तर तो गाढ विश्वासाचा खेळ आहे. जेव्हा तुम्ही मेहनत, सवयी आणि मूल्य यांना एकत्र आणता तेव्हा तुम्ही असा माणूस बनता ज्याला कोणताही वादळ थांबवू शकत नाही. नशीब कदाचित तुम्हाला एकदा पाडेल, पण सवयी तुम्हाला पुन्हा उभं करतील आणि कौशल्य तुम्हाला पुन्हा शिखरावर नेईल. आजपासून स्वतःशी वचन द्या की तुम्ही नशिबाचे गुलाम नाहीत, तर स्वतःच्या आयुष्याचे मालक आहात. आज केलेलं प्रत्येक छोटं योग्य पाऊल तुमचं उद्या उजळवेल. विचार उंच ठेवा आणि पाय जमिनीवर घट्ट ठेवा. यश तुमची वाट पाहत आहे, फक्त थांबू नका. लक प्रूफ मानसिकता म्हणजे तयारी.
जे लोक स्वतःला फार लकी म्हणतात ते प्रत्यक्षात फार तयार असतात. नशीब त्यांचाच साथ देतं जे आधीपासून तयार असतात. एक मोठी संधी आली तर तयार माणूस तिला लगेच ओळखतो. न तयार माणूस तिला पाहूनही ओळखू शकत नाही. लक प्रूफ होण्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली, तुमच्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर लक्ष द्या. दुसरी, अपयशाला गुरु माना. तिसरी, थांबू नका. जो चालत राहतो त्याच्यासाठी नशीबही वाट सोडतं. श्रीमंत होणं हा सगळा खेळ मनात सुरू होतो. जर आज तुम्ही मान्य केलं की तुमच्या आयुष्याचे मालक तुम्ही स्वतः आहात, तर कोणतीही अडचण तुम्हाला थांबवू शकणार नाही. जग मार्ग बनवतं कारण तुमचा फोकस स्पष्ट असतो. आपण आज जे काही शिकलो ते फक्त ऐकून थांबू नका, आयुष्यात उतरवा. आजच एक छोटी सवय सुरू करा. छोटे बदलच पुढे मोठा फरक घडवतात. प्रत्येकाकडे तेच 24 तास असतात. फरक इतकाच की आपण त्यांचा वापर कसा करतो. गरिबीच्या विचारातून बाहेर पडा. मी करू शकत नाही ऐवजी मी कसं करू शकतो असा प्रश्न विचारा. कारण कसं विचारलं की मेंदू उत्तर शोधायला लागतो. संधींची कमतरता नाही, फक्त नजर बदलायची आहे. जर आज तुम्ही गरीब असाल तर ती तुमची चूक नाही, पण आयुष्यभर विचार न बदलता तसेच राहिलात तर ती नक्कीच तुमची चूक असेल. आयुष्याची कमान स्वतःच्या हातात घ्या. वाट पाहू नका. तुम्हीच तो माणूस आहात जो स्वतःचं नशीब बदलू शकतो. मेहनतीला ओळख बनवा आणि कामाला उपासना. पूर्ण मनाने केलेल्या कामाला यश यायलाच लागतं. श्रीमंत होण्याचा मार्ग कठीण आहे, पण अशक्य नाही. जे शेवटपर्यंत टिकतात तेच खरे विजेते ठरतात. नशीब हा बहाणा आहे, मेहनत हीच खरी वास्तवता आहे. जे मेहनतीवर विश्वास ठेवतात तेच स्वतःचं नशीब लिहितात. तुम्हीही तुमच्या आयुष्याचे लेखक बना आणि अशी कथा लिहा जी पुढच्या पिढ्या लक्षात ठेवतील.